समाजातले अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण आपल्या इनिशिएटिव्हनी सोडवू शकतो आणि ते लोकांचे अश्रू पुसू शकतो. ते खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजेच राजकारण आहे. आणि हे करणाऱ्याला पोस्टर लावायची गरज नाही. मी सांगितलं लोकांना की राजकारण मी पण लोकसभेत निवडून आलो. मी म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेन, नाही देईल त्याचंही काम करेन. पण मला जे पटलं असेल ते, म्हणजे मी याचा अर्थ कुठे ॲरोगन्सने नाही बोललो, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेन. आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात. हे पुढारी निर्माण करतात जात. जनता जातीवादी नाही आहे, पुढारी जातीवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. कॉम्पिटिशन आहे, हू इज मोर बॅकवर्ड. मी गेलो उत्तर प्रदेश बिहारमध्ये आता जातो तर तिथे जसे तुमच्याकडे आपले मराठा कुणबी जसं जोरदार जात आहे, तिकडे ब्राह्मण जात आहे. सगळे दंडेवाले आहेत, ते काही पूजा करणार नाही तिकडले. ते दंड दादा मला गेल्यावर मी एक सभा 40-50 लोक होते. पंडित नितीन गडकरी आहे. मी म्हणलं झाला मेरे पंडित क्यों काय. मी त्याला बोलावलं, म्हणलं ये मेरा पंडित करके नाम क्यों ले रहे हो आप, आपको पता नहीं. बोले पंडित अटल बिहारी के बाद हमारे ब्राह्मणों के दिल में अगर कोई नाम है तो नितिन गडकरी का नाम है. बोले आप हैं. मतलब ये जो भी नाम होगा आपका, मेरा नाम पंडित करके नहीं लेना, मुझे नहीं करना, ये मैं नहीं करूँगा. म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं खालचं वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदललं. ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत. हा यादी विचारा ना. ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात. जरा विचारा कोण आहे तसे आणि त्यांना का ठेवता पक्षात. काढलं पाहिजे ताबडतोब. नाही